नमस्कार. प्राध्यापक के व्ही बेलसरांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. त्यातल्या 10व्या अध्यायाचा पुढचा भाग आता आपण वाचणार आहोत. अनात्म वस्तूंपैकी जडद्रव्याचा म्हणजे मॅटरचा विचार इथे संपला. आत्तापर्यंतच्या विवेचनावरून जे निर्णय निघतात त्याचा सारांश थोडक्यात असा: या अफाट विश्वाच्या विस्तारामध्ये जडद्रव्य भरलेले आहे. जडवस्तू आपल्या इंद्रियांना जशी दिसते तशी खरोखर नसून अनेक परमाणूंचे पुंज जमून ती बनते. अनेक परमाणू विद्युत कणाचा बनलेला असतो, म्हणून जडद्रव्य हे एका शक्तीचे आपल्या इंद्रियांना दिसणारे रूप आहे. मूळ अव्यक्त शक्ती ज्यावेळी प्रथम दिक्कालाच्या चौकटीत उतरते आणि परमाणूचे रूप धारण करते, त्यावेळी तिचे मूळ स्वातंत्र्य कायम असते. पण ती जसजशी स्थूल बनत जाते तसतसे तिचे स्वातंत्र्य कमी होऊन ज्यांना आपण निसर्ग नियम म्हणतो त्यांचे स्वामित्व वाढू लागते. एका दृष्टीने जडपदार्थाच्या रूपाने दिसणारे जग, तसेच दिशा, काल व कार्यकारण भाव या सर्व गोष्टी आपल्या मनाच्या रचनेवर अवलंबून आहेत असे म्हणता येईल. पण त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे याबद्दल शंका नाही. दगड, माती, पाणी, हवा, घरे, कपडे वगैरे वस्तू आपल्या इंद्रियांना जशा दिसतात तशा खरोखर नसतात. परंतु त्यांचे जगामध्ये असणे आपल्या मनावर मुळीच अवलंबून नाही ही गोष्ट विसरता कामा नये. तास, मिनिटे, सेकंद हा कालभेद आपण आपल्या सोयीसाठी बनवला असेल आणि म्हणूनच विश्वाच्या रचनेत तो सापडत असेल. पण विश्वामध्ये व्यवस्था उत्पन्न करणारा म्हणजे सर्व घटनांचा प्रवाह अखंडपणे जोडून धरणारा काल स्वतंत्रपणे आहेच आहे. त्याचे अस्तित्व आपल्या कल्पनेवर अवलंबून नाही, किंबहुना आपणच त्याच्या ताब्यामध्ये आहोत असे म्हणणे योग्य होईल. त्याचप्रमाणे कार्यकारण संबंध तर्कदृष्ट्या सदोष असेल आणि त्याच्याशिवाय आपल्या मनाला ज्ञानसुद्धा मिळवता येत नसेल, परंतु त्यामुळे भूतकालाचा वर्तमानाशी आणि वर्तमानाचा भविष्याशी सृष्टीच्या रचनेत काही संबंध नाही असे म्हणता येत नाही. अनिश्चिततेच्या तत्वाचा अर्थ इतकाच आहे की जडद्रव्याचे मूळ स्वरूप केवळ प्रत्यक्ष व अनुमान या ज्ञानसाधनाने पूर्णपणे कळणे शक्य नाही. अनिश्चिततेच्या तत्वाने हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. विश्वातील प्रत्येक घडवणीमध्ये निसर्ग नियमाने चालणारी निश्चितता आणि शक्तीच्या सामर्थ्यामुळे उत्पन्न होणारी अनिश्चितता अशा दोन्ही बाजू दिसतात. केवळ परमाणूंचाच विचार केला तर त्याच्या जीवनाला एक खाजगी किंवा व्यक्तिगत आणि एक सार्वजनिक किंवा सामुदायिक वागणे असते. व्यक्तिगत वागण्यामध्ये प्रत्येक परमाणू स्वतंत्र असून त्यामध्येच त्याचे वैशिष्ट्य प्रतिबिंबित होते. परंतु त्याचबरोबर ज्या समुदायात किंवा पुंजामध्ये तो असतो त्याच्याशी एकरूप होऊनच वागत असतो. जडद्रव्यामध्ये देखील व्यक्ती व समुदाय एकमेकांमध्ये मिसळलेले आढळतात. प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांची विशिष्ट रचना झाली म्हणजे विशिष्ट परमाणू तयार होतात. याचा अर्थ असा की जडद्रव्याच्या रचनेमध्ये व्यवस्था आहे. व्हाईट हेडच्या म्हणण्याप्रमाणे जगातील सर्व घटनांचा परस्पर संबंध असतो. हे जर खरे तर जडद्रव्याने भरलेल्या या विश्वामध्ये सर्व ठिकाणी परस्पर संबंधापासून उत्पन्न झालेली व्यवस्था म्हणजे ऑर्डर आहे असे मानावे लागते. अर्थात विश्वामध्ये व्यवस्था आहे हे जरी विज्ञानाने कळले तरी तिचा हेतू काय हे समजण्यास विज्ञानाच्या पलीकडे जाणे जरूर आहे. जडद्रव्य घटनामय आहे, पण घटनांचा समुदाय नुसता प्रवाहमय नसून त्याला एक विशिष्ट दिशा आहे. जुन्या घटनातून उत्पन्न होणाऱ्या नव्या घटनामध्ये जुन्यामध्ये नसलेले नाविन्य आढळते. हे नाविन्य नुसत्या जुन्या घटनांच्या निरीक्षणाने आधी सांगता येत नाही. हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या मिश्रणाने पाणी तयार होते. केवळ हायड्रोजन किंवा ऑक्सिजन यांचा कितीही अभ्यास केला तरी त्यांच्यामध्ये पाण्याच्या गुणाचा पत्ता लागत नाही. म्हणून पदार्थाचे नवीन प्रकार पाहिले असता असे वाटते की विश्वामधील जडद्रव्य अनेक प्रयोग करून नवीन नवीन पदार्थ उत्पन्न करीत आहे. अनंत नवीन पदार्थाच्या रूपाने नटणारी ही अव्यक्त शक्ती पाहून संतांना मोठे कौतुक वाटते. श्री समर्थ रामदास यांनी दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या 3ऱ्या समासात वर्णन केलेली शारदा ही हीच होय. शारदा ही ईश्वराची स्वतःची शक्ती असून तिन्ही लोक व्यापणारे विश्व हा तिचा विस्तार आहे. म्हणून तिला विश्वाची जननी असं म्हणतात. ब्रह्मादिकांना तिचा अंत लागत नाही. ती काळाचे नियंत्रण करते, ती अनंत ब्रह्मांडे घडवते आणि लीला विनोदाने मोडते.
विश्वकिरणाचा अभ्यास करणारा विज्ञान पंडित मिलिकन असे सांगतो की या विश्वामध्ये कुठेतरी अत्यंत मोठ्या प्रमाणावर जडद्रव्याचा संहार चालू आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे कुठेतरी नवीन जग निर्माण करण्याची घडामोड चालू आहे. यावरून समर्थांच्या म्हणण्याचा प्रत्यय येईल. थोडक्यात जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले तितके रूप जयेचे. म्हणजे मनुष्याच्या अनुभवाला येणाऱ्या सर्व गोष्टी हे शारदेचे रूप आहे. अव्यक्तातून व्यक्ताकडे जाणे, अमूर्तातून मूर्ताकडे धावणे आणि सूक्ष्मातून जडाची निर्मिती करणे हे शारदेचे मुख्य कार्य आहे. शक्तीचा हा खेळ विश्वामध्ये अखंड चाललेला आहे इतकेच विज्ञान सांगू शकते. त्या खेळाचा हेतू काय, याचे पर्यवसान कशात होते, याला काही अर्थ आहे का, हे समजण्यास सजीव सृष्टीचा अभ्यास आवश्यक आहे. प्राण म्हणजे लाईफ. विश्वाचा आणि त्यातल्या त्या जगाचा विचार करताना सजीव सृष्टीचा विचार केल्यावाचून गत्यंतर नाही. जगामध्ये जडाच्या आधाराशिवाय जीवन कोठेही आढळत नाही. जडद्रव्य आणि जीवन एकच मात्र नव्हे, कारण जडामध्ये न आढळणारा विशेष गुण जीवनात आढळतो. या पृथ्वीवर जीवन प्रथम केव्हा आणि कसे उत्पन्न झाले याची खात्रीलायक माहिती सांगणे कठीण आहे. काही विज्ञान पंडित पूर्वी असे म्हणत की प्रकाश किरणांच्या साहाय्याने विश्वातील इतर ग्रहगोलावरून जीवन पृथ्वीवर उतरले किंवा एखाद्या मोठ्या उल्केबरोबर जीवन प्रथम पृथ्वीवर आले. या कल्पना अवास्तव म्हणून सोडून दिल्या गेल्या. पृथ्वी थंड झाल्यानंतर लाखो वर्षापूर्वी समुद्रामध्ये जीवन प्रथम उत्पन्न झाले आणि मग ते सगळीकडे पसरले असे सध्याचे प्राणीशास्त्रज्ञ सांगतात. जडद्रव्यामध्ये जे आढळत नाही पण सजीवामध्ये जे असते त्याला प्राण किंवा लाईफ असे म्हणतात. ज्याला प्राण आहे तो प्राणी होय. पृथ्वीवर, सागरामध्ये आणि आकाशात वनस्पती, पशु, मासे, पक्षी, माणूस, कृमिकीटक इत्यादी अनंत प्रकारचे प्राणी पसरलेले आहेत. प्रत्येक प्राण्याला देह असतो. देह जडद्रव्यापासून बनतो आणि प्राण देहाशिवाय अनुभवाला येत नाही. पण प्राणाचे किंवा जिवंतपणाचे गुणधर्म जडद्रव्यापेक्षा निराळे आहेत. सजीव प्राणी म्हणजे देह व प्राण यांचा संयोग होय. त्याला पिंड किंवा ऑर्गॅनिझम म्हणतात. काही विज्ञान पंडितांचे म्हणणे असे की पिंड एक प्रकारचे यंत्रच आहे. पिंड व यंत्र या दोघांमध्ये व्यवस्था, रचना, कामाची वाटणी, एकसूत्रता आणि थकवा इत्यादी गोष्टी सारख्याच आढळतात. परंतु त्यांचे हे म्हणणे खरे नाही, कारण यंत्रातील एकसूत्रता बाहेरून लादलेली असते तर पिंडातील एकसूत्रता आतून सांभाळली जाते. यंत्राचे भाग प्रथम निरनिराळे असतात आणि नंतर ते एकत्र बसवले जातात. अर्थात यंत्रामध्ये त्याच्या भागांची वाढ नाही, पण पिंडाचे भाग असे निराळे राहू शकत नाहीत. किंबहुना त्यांची वाढ आतून होत असते. यंत्राला इजा झाली तर यंत्र आपणहून ती भरून काढत नाही, पण पिंडाला इजा झाली तर ती भरून काढण्याची व्यवस्था पिंडातूनच होते. यंत्रातील अवयव एकमेकांवर अवलंबून असले तरी परस्परांशी एकरूप नसतात, पण पिंडात सर्व अवयव एकमेकांशी आपलेपणाने बांधलेले असतात. किंबहुना अवयवात परस्परांमध्ये आढळणारी एकरूपता हेच पिंडांचे मोठे वैशिष्ट्य आहे. शिवाय स्वसंरक्षणासाठी अन्नाचे शोषण करणे, परिस्थितीला तोंड देऊन आपली रचना टिकवून धरणे, आपल्या देहाची वाढ करणे आणि आपल्यासारखे आणखी पिंड निर्माण करणे या पिंडाच्या ठिकाणी आढळणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी यंत्राच्या ठिकाणी आढळत नाहीत. एखाद्या पर्वताच्या तुलनेने एखाद्या मुंगीचा पिंड किती क्षुद्र दिसतो, परंतु मुंगीमध्ये आढळणारी एकरूपता आणि स्वतःचे रक्षण करण्याची प्रवृत्ती पर्वतामध्ये आढळत नाही. जडद्रव्य आणि पिंड दोघांचाही परिस्थितीशी संबंध येतो, पण पिंड परिस्थितीला एक प्रकारे प्रत्युत्तर देतो, प्रतिक्रिया करतो. तसेच जडद्रव्य करू शकत नाही. पिंडाचे परिस्थितीशी सामरस्य असते, परिस्थिती पिंडाला परकी नसते. पिंडाचे हे वैशिष्ट्य पाहून ॲरिस्टॉटलला असे वाटले की सजीवामध्ये सूक्ष्म असे निराळेच तत्व आहे. त्याला तो एंटेलेकी असे नाव देतो. वनस्पतीमध्ये, जनावरामध्ये आणि माणसामध्ये एंटेलेकी असते. फक्त माणसामध्ये तिचा विकास होत येतो. अलीकडे हॅन्स ड्राईश याने असे सिद्ध केले की प्राण हा जडद्रव्य नाही. तो जागा व्यापत नाही, पण जडद्रव्यावर त्याचा ताबा चालतो. बर्गसोने एक पाऊल पुढे टाकले. त्याच्यामध्ये प्राणतत्व विश्वव्यापी आणि चैतन्यमय आहे
ते गतिमान असून त्याच्या सत्तेने सर्व जीव निर्माण होतात. ते स्फूर्तिमय आहे आणि सबंध विश्व त्याचाच खेळ आहे. यावरून असे दिसते की प्राण जडद्रव्यापेक्षा सूक्ष्म आहे. जडद्रव्य निर्माण करणाऱ्या शक्तीचा असतो एक नवा अवतार आहे. आता जाणीव. ज्याप्रमाणे जडाशिवाय प्राण अनुभवाला येत नाही, त्याचप्रमाणे प्राणाशिवाय जाणीवेचे अस्तित्व अनुभवाला येत नाही. जडाच्या आधाराने असला तरी ज्याप्रमाणे जड म्हणजे प्राण नव्हे, त्याचप्रमाणे प्राणाबरोबर आढळली तरी जाणीव म्हणजे प्राण नव्हे. प्राण व जाणीव, लाईफ व कॉन्शियसनेस याचा अत्यंत निकट संबंध पाहून काही प्राणीशास्त्रज्ञ आणि काही वास्तववादी दर्शनकार दोन्ही एकच आहेत असे म्हणतात. बर्क्सोचे म्हणणे असे की प्राणतत्व सर्वव्यापी व सर्वश्रेष्ठ असून जडद्रव्य आणि जाणीव दोन्ही त्याच्यापासून उत्पन्न होतात. जडवादी दर्शनकारांच्या मते प्राण व जाणीव एकच असून जाणीवेमध्ये प्राणापेक्षा रचनेची व कार्याची जास्त गुंतागुंत आहे. हे म्हणणे खरे नाही. जाणीव म्हणजे मन होय. जाणीवेचे गुणधर्म प्राणापेक्षा निराळे आहेत यात शंका नाही, पण प्राण्यामध्ये जाणीव कशी उत्पन्न झाली याचे उत्तर आधी दिले पाहिजे. उत्क्रांतवादी हे उत्तर देतो. उत्क्रांतवादाचे अनेक भेद आहेत. या सर्वांचा विचार करण्यास स्वतंत्र ग्रंथच लिहावा लागेल, परंतु अध्यात्मवादाच्या दृष्टीने आणि सर्वमान्यतेच्या दृष्टीने योग्य असलेला इमर्जंट उत्क्रांतीवादाचा सारांश इथे दिला आहे. सृष्टीच्या आरंभी जडद्रव्याला जन्म देणारे पण जड असलेले असे काहीतरी होते. अलेक्झांडर याला दिक्काल असे नाव देतो. स्वतः जड पण जडद्रव्य नसलेले हे सर्वव्यापी एकरस पण निराकार होते. त्याच्यापासून अनेक प्रोटॉन व इलेक्ट्रॉन उत्पन्न झाले. या अनंत विद्युत कणांचा संयोग होऊन ऑक्सिजन, हायड्रोजन, लोह, गंधक वगैरे मूळ द्रव्ये तयार झाली. मूळ द्रव्याच्या संयोगाने अनेक नवीन पदार्थ तयार झाले. उदाहरणार्थ ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्या संयोगाने पाणी हा नवीन पदार्थ तयार झाला. पण येथे मुद्दाम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी की पाण्यामध्ये आढळणारे गुण मूळ घटक द्रव्यामध्ये सुप्त रीतीने होते. पुढे पुष्कळ काळ गेल्यावर नवीन पदार्थ तयार होण्याच्या या परंपरेचे ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन, गंधक वगैरे परमाणूंचा संयोग होऊन जडद्रव्यामध्ये म्हणजे जीवन उत्पन्न झाले. जीवनाचे गुणधर्म जडद्रव्यापासून निराळे दिसले तरी ते जडामध्ये सुप्त होते यात शंका नाही. अगदी प्राथमिक जीवप्राण्याला म्हणजे प्रोटोप्लाझमला एकच इंद्रिय होते. अन्नाचे शोषण, स्वसंरक्षण, प्रजाजनन वगैरे पिंडाची कार्ये तो ह्याद्वारेच करीत असे. आणखी बराच काळ गेल्यावर निरनिराळ्या प्रकारचे देह असणारे अनेक प्राणी उत्पन्न झाले. त्यांच्या पिंडामध्ये रचना व कार्य यांच्या दृष्टीने जास्त गुंतागुंत दिसू लागली. मज्जासंस्था व्यवस्थितपणे वाढून ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिये स्पष्टपणे दिसू लागली. पिंडाच्या या मार्गाने होणाऱ्या वाढीबरोबरच जाणीव स्पष्टपणे अनुभवास येऊ लागली. आणि त्यानंतर आणखी बराच काळ गेला व माणूस उत्पन्न झाला. माणसाचा मेंदू बराच मोठा असून त्यामध्ये विलक्षण गुंतागुंत आढळते. अर्थात खालच्या प्राण्यात न आढळणारे गुण म्हणजे बुद्धी, सत्सद्विवेक, कला, नीती, धर्म वगैरे गोष्टी उत्पन्न झाल्या. ज्या जडद्रव्यापासून एवढी अजबसृष्टी निर्माण झाली ते जडद्रव्य अजून प्राथमिक अवस्थेमध्येच विश्वामध्ये पुष्कळ प्रमाणात आढळते. उत्क्रांतीच्या या कथेवरून जाणीव कशी उत्पन्न झाली हे लक्षात येईल. अनुभव घेणे हा जाणीवेचा मुख्य धर्म आहे. जेथे जाणीव असते तिथे अनुभव घेणारा ज्ञाता आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते ज्ञेय हा भेद हमखास आढळतो. ज्ञाता व ज्ञेय किंवा द्रष्टा व दृश्य किंवा पिंड आणि परिस्थिती या संबंधाच्या पोटीच हवे नकोपणा, सुखदुःख, प्रवृत्ती निवृत्ती यांचे बीज आहे. जाणीव प्रकट झाली म्हणजे पिंडामध्ये हेतू किंवा ध्येय जास्त स्पष्ट बनते. हेतू साध्य होईपर्यंत पिंडाची कर्म करण्याची प्रवृत्ती थांबत नाही आणि हेतू साध्य झाला की ती आपोआप थांबते. इतकेच नव्हे तर हेतू साध्य होण्यात यश आले की सुख पावणे आणि त्यात अपयश आले तर दुःख पावणे हे मनाचे धर्म जाणीव असते तेथेच सापडतात. मॅक्ड्रुगल या प्रसिद्ध मानसशास्त्राने यशापयशाने सुखदुःख अनुभवणे हेच मनाचे मुख्य लक्षण मानले आहे. जाणीव प्रगट झालेल्या पिंडाचा परिस्थितीशी जास्त निकट संबंध येतो. डोळ्याने लांबचे पाहता येते, कानाने दूरचे ऐकता येते आणि पूर्वी येऊन गेलेल्या अनुभवाचे स्मरण टिकते. म्हणून प्राणी देखील अनुभवाने आपले वागणे बदलू शकतात.
जाणीवेमध्ये कालाचे भान उत्पन्न होते. जाणीवेलाच मन असे म्हणतात. जर प्राण हा जडद्रव्यापेक्षा सूक्ष्म आहे तर मन प्राणापेक्षाही सूक्ष्म आहे. प्राणाच्या आधाराने जडद्रव्याशी संबंध ठेवणारी ही जाणीव जडद्रव्याला जन्म देणाऱ्या मूळ शक्तीमध्ये सूक्ष्म रूपाने असली पाहिजे. इतकेच नव्हे तर एक प्रकारे सर्व जडसृष्टीला ती व्यापून असली पाहिजे. मनुष्याच्या इंद्रियांना अनुभवास येणाऱ्या जाणीवेला विशिष्ट परिस्थिती लागते. म्हणून उत्क्रांतीच्या दृष्टीने बऱ्याच गुंतागुंतीच्या पिंडामध्ये आपल्याला ती आढळते. श्री समर्थ रामदास स्वामींनी जाणीवेचे वर्णन करताना तिचा व्यापकपणा स्पष्ट सांगितला आहे. ते म्हणतात, म्हणोनी जाणीव नेणीव मिश्रित अवघे चालिले पंचभूत म्हणोनी अभूतात जाणीव असे. कोठे दिसे कोठे न दिसे परिते भूती व्यापून असे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे स्थूल सूक्ष्म. निरोधा वायो न भासे तैसी जाणीव न दिसे. न दिसे परिते असे भूतरूपे. कोठे उणे कोठे अधिक परंतु जिन समासला एक. जंगम प्राणी कोणी एक जाणी येविण नाही. महायोगी श्री अरविंद घोष यांचे म्हणणे असे आहे की जाणीव सर्व व्यापक आहे. ती दगडामध्ये देखील आहे, परंतु आपल्या इंद्रियांना ती पाहण्याची शक्ती नाही. पतंजली महामुनीने देखील या सृष्टीला व्यापणारे कारणचित्त म्हणजे मोठे मन मानले असून प्रत्येक जीवामध्ये ते कार्यचित्त या रूपाने विभागले आहे असे म्हणतात. युरोपियन दर्शनकारांपैकी स्पिनोझा, हेगेल, बोसांके यांनी जाणीवेचे सर्व व्यापित्व निस्संदिग्ध रीतीने प्रतिपादन केले आहे. या शतकातील प्रसिद्ध गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आर्थर एडिंग्टन व इमर्जन, उत्क्रांतीवादाचा जनक लॉईड मॉर्गन हे दोघेही थोर विचारवंत केवळ विज्ञानाच्या सहाय्याने जाणीवेच्या सर्वव्यापीपणाचे प्रतिपादन करतात. ही कौतुकाची गोष्ट आहे. श्री शंकराचार्य, श्री रामानुज, श्री ज्ञानेश्वर जाणीवेला सर्वव्यापी मानतात हे सांगणे न लगे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.